वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. पिंपळवंडीत 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या, जुन्नर तालुक्यात संतापाची लाट. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपीने चिमुकलीला गावाबाहेरील शेत परिसरात नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी आणि आरोपी विरुद्धचे आरोप तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या अमानुष घटनेचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे. प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवून दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच ही घटना घडल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे. बालिकेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दीपक मकासरे, वेद बातमीचा, राहुरी. घडली, तुम्ही आता व्हिजिट केली, आरोपी ताब्यात घेतलाय किंवा काय? आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टीव्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. ह्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा, पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे ते त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे. थँक्यू सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला 2 दिवसात शिक्षा झाली पाहिजे साहेब. आम्हाला 2च दिवसात शिक्षा झाली पाहिजे. कारण 4 वर्षाची दादा पोरी ती मोठी नाही. पोराला जर आम्ही नाही कष्ट करतात, पोराला खायला काय घालणार सांगा बरं. जर आम्ही कामाला गेलो तर आमच्या पोरांकडे लक्ष द्यायला कोण आहे? आम्ही हिसाब वाटतो शाळेमध्ये. त्या पुरी आजारी होती म्हणजे त्या बापांनी घरी ठेवली. त्याच्यानंतर ती मला गेले 9 वाजता 10, 11, 12 वाजता पोर लगेच गायब होती. कशी काय होती? म्हणजे आम्हाला काम करायचं का नाही करायचं? खायचं तरी काय मग? साहेब ऐका ना, आमचं असं म्हणणं आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं ते करू, पण आमचं असं म्हणणं आहे आरोपीला कठोर शिक्षा झाली. सीडेड बॉडी ताब्यात घेणार झालाच पाहिजे. आता तुमच्याकडे आरोपी आहे, सगळं आहे, तुम्हाला तपास काय करायचा? अजून काय तपास करायचा बाकी? काय तपास करायचा बाकी आहे?